लहानपणी माझे माय सांगत जाय मले रामायण महाभारताच्या गोष्टी. लहानपणी माझे माय सांगत जाय मले रामायण महाभारताच्या गोष्टी. म्हणे द्रौपदीचं होत होतं वस्त्रहरण, सारं सभागृह होतं मौन. त्यावेळेस धावून आला मोहन, पुरवले तिले वस्त्र आणि वाचवलं निर्वस्त्र होयापासून. द्रौपदीचं होत होतं वस्त्रहरण, सगळं सभागृह होतं मौन. त्यावेळेस पुरवले तिले वस्त्र आणि वाचवलं निर्वस्त्र होयापासून. तेव्हा मला बाप वाचे भागवत गीता आणि सांगे भागवत गीतेतल्या श्लोकाचे अर्थ. मला बाप वाचे भागवत गीता आणि सांगे भागवत गीतेतल्या श्लोकाचे अर्थ. म्हणे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं. ज्या ज्या वाक्य धरतीवर पाप अन्याय अत्याचार वाढते त्या त्यावेळेस साक्षात्कार होते आणि स्वतः योगेश्वर अवतार घेते. तेव्हा अजून किती युग वाट पाहायचे रे देवा, अजून किती युग वाट पाहायचे रे. इथं रोज होते कुठे ना कुठे बलात्कार, रोज येतात चौकात होते अत्याचार, कुठे ती छळल्या जाते, कुठे जमिनीत गाळल्या जाते, कुठे जाळल्या जाते. आणि रोज पेपरात बातमी येते, बातमीतलं गाव आणि निर्भयाचं नाव फक्त बदलते, बातमीतलं गाव आणि निर्भयाचं नाव बदलते. तेव्हा मांजर आहे की धृतराष्ट्राला दृष्टी नव्हती. मांजर धृतराष्ट्राला दृष्टी नव्हती, गांधारीच्या डोळ्यावर पट्टी होती. परंतु भीष्म पितामह, गुरु द्रोणाचार्य, गुरु कृपाचार्य, विदुरजी यांची काय मती भ्रष्ट होती की यांचीही मुखसंमती होती. या हिंदी के वरिष्ठ जन बैठे, माननीय प्रदीप नवीन जी बैठे. राष्ट्रपति दिनकर जी की दो पंक्तियां यहाँ मैं कहना चाहता हूँ कि समर शेष है नहीं पाप का भागी केवल व्याग. समर शेष है नहीं पाप का भागी केवल व्याग. जो तटस्थ है उसका भी समय लिखेगा अपराध. जो तटस्थ है उसका भी समय लिखेगा अपराध. तेव्हा मांजर आहे की धृतराष्ट्राला दृष्टी नव्हती, गांधारीच्या डोळ्यावर पट्टी होती. पण भीष्म पितामह, गुरु द्रोणाचार्य, कृपाचार्य यांची काय मती भ्रष्ट होती की यांची मुखसंमती होती. तेव्हा असं नाही की आजच्या व्यवस्थेला काही समजत नाही. असं नाही की आजच्या व्यवस्थेला समजत नाही. हे व्यवस्था डोळे असून फुटक्याचं सोंग घेते, बैऱ्याचं ढोंग करते आणि अधिक एका गुन्ह्याची वाट पाहते, अधिक एका गुन्ह्याची वाट पाहते. म्हणून म्हणतो देवा ते हातातले बासरे ठेव बाजूले. म्हणून म्हणतो देवा ते हातातली बासरे ठेव बाजूले, घेऊन सुदर्शन चक्र हाती आणि कराले पापाचा संहार. घे तू या धर्तीवर अवतार देवा, घे तू या धर्तीवर अवतार देवा, घे तू या धर्तीवर अवतार.